प्रेमाने बोला धन निरंकार जी. बघा एक राजा असतो आणि तो जंगलामध्ये शिकार करण्यासाठी जात असतो दररोज. आणि मग एकदा शिकार करण्यासाठी गेल्यावर तिथे एक लाकूड तोड्या असतो बघा, आणि राजाचा पाय एकदा सापावर पडतो. आणि मग तो लाकूड तोड्याने पाहिलेलं असतं की राजाचा पाय आता त्या सापावर पडलेला आहे. म्हणून लाकूड तोड्या काय करतो, त्या ह्याला राजाला असं जोरात असं धक्का देतो आणि पलीकडे ढकलतो बघा. मग राजा त्याला म्हणतो, तुला अक्कल नाही का, दिसत नाही का, मी शिकार करत होतो, इथं बाण लावलेला असताना मला तू माझा नेम चुकवलास, मला का ढकललं? तेव्हा लाकूड तेवढ्या त्याला म्हणतो, महाराज मला क्षमा करा राजासाहेब, तुमच्या जीवाला धोका होता, तुम्ही सापावर पाय दिला होता, तुम्ही जर 1 मिनिट नसता काढला, 1 सेकंद, तर तो साप तुम्हाला चावला असता. मग राजा खाली बघतो तर खरंच साप असतो. मग राजा म्हणतो, आज माझा या लाकूड तोड्यामुळे माझा प्राण वाचलेला आहे. मग त्याला म्हणतो लाकूड तोड्याला की तू काय कर, माझी ही चंदनाची बाग आहे, 500 एकर चंदनाची बाग आहे, ही तुला मी दान करतो, तू माझे प्राण वाचवलेले आहेस बघा. म्हणून राजा काय करतो, त्याला चंदनाची बाग लाकूड तोड्याला देऊन टाकतो. मग लाकूड तोड्याचा दररोजचा धंदा असायचा, लाकडं म्हणजे झाड शोधायचं आणि त्याचे लाकडं तोडायचे आणि त्याचा कोळसा बनवत असे, त्याचा व्यवसाय चालत असायचा. मग एवढी चंदनाची बाग दिली बघा राजाने, तर मग त्या लाकूड तोड्याने काय केलं, 1 वर्षभर असं तो चंदनाची बाग जाळायचा बघा, आणि त्याच्या कोळसा बनवायचा आणि त्याच्यापासून ते त्याचा उदरनिर्वाह भागवायचा बघा. आणि मग 1 वर्षानंतर राजाला वाटलं, चला एवढी कोट्यावधीचेला आपण चंदनाची बाग दिलेली आहे, बघू याची किती प्रगती झाली, आता किती श्रीमंत झाला. म्हणून तो राजा त्या लाकूड तोड्याच्या तिकडे जातो, तर काय बघतो तर सगळं जंगल जळून भस्म झालेलं असतं. मग राजा म्हणतो की मी तुला एवढ्या महागाची चंदनाची बाग दिली होती, तू किती कोट्याधीश झाला असेल, मी बघायला आलो तर तू आणखी जशाला तसाच आहेस, आणि हे लाकडं कसं काय हे चंदनाची बाग जाळी? तर तो म्हणाला की मला दररोज इकडे तिकडे चंदनाचे लाकडं, साधे कसे पण लाकडं शोधायचं, त्याचा कोळसा बनवायचा, आता मला कुठे जायची गरज पडली नाही, मी इथलेच लाकडं तोडायचे, त्याचा बघा कोळसा बनवायचा बघा. आपलं पण असंच झालेलं आहे, त्याला चंदनाची बाग दिली होती, तो किती श्रीमंत, एक लाकूड चंदनाचा एक ईदभर तुकडा किती महागाचा आहे, त्याने ते विकले असते नेऊन तर त्याला किती पैसा आला असता. तसंच आपल्या जीवनाचं झालेलं आहे बघा. आपल्याला पण एवढा नरदेह असा सुंदर मिळालेला आहे, पण आपण त्या लाकूड तोड्याप्रमाणे असा व्यर्थ घालवत आहेत. दिला आपल्या एका कामासाठी, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, आणि आपण तो रात्रंदिवस संसाराच्या मागे लावून खाऊन पिऊन झोपण्यात असा वेळ घालवत आहे बघा. म्हणून आपल्याला ह्या नरदेहाचा सार्थक करायचा आहे, सेवा सत्संग सुबरून करायचा आहे जीवनामध्ये. सद्गुरू प्रेमाने बोला धन निरंकार जी.